माझ्याकडं 2 फोर व्हीलर आहेत. एक गाडी चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि दुसरी गाडी जरा खराब कंडिशनमध्ये आहे. त्यातली एक गाडी मला आता विकायची आहे, म्हणून मी चांगल्या कंडिशनमधली गाडी विकून टाकली. तुम्ही म्हणाल काय वेडा माणूस आहे, चांगली गाडी विकून टाकली आणि खराब गाडी स्वतःकडेच ठेवली आहे, हाच विचार कराल ना तुम्ही. असा विचार तुम्ही आत्ता करताय, परंतु तुमच्या पोर्टफोलिओ मधले स्टॉक विकताना तुम्ही असा विचार करता का हो? तुमच्यापैकी अनेक लोक असा विचार करत नसतील. एखाद्या स्टॉक मधून थोडाफार प्रॉफिट आला की आपण तो विकून टाकतो, परंतु ज्या स्टॉक मधनं प्रॉफिट येत नाही तो स्टॉक आपण वर्षानुवर्ष होल्ड करून ठेवतो आणि त्यातून प्रॉफिट होण्याची आपण वाट बघत राहतो. अनेकांच्या गुंतवणुकीतील ही एक समस्या आहे, ती म्हणजे स्टॉक योग्य वेळी विकता न येणे. या समस्येचा तोडगा आज आपण काढणार आहोत, परंतु त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. अर्धवट माहिती घेण्यापेक्षा माहिती न घेतलेली कायम योग्यच. दुसरं एक काम म्हणजे एकाही क्षणाचा विलंब न लावता पैसा पाणीचं व्हॉट्सअप चॅनल आता जॉईन करायचंय. आपला हा चॅनल आता सुरू झालाय आणि जबरदस्त रिस्पॉन्स आहे. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदार 3 महत्त्वाच्या गोष्टी करतो. स्टॉक विकत घेतो, त्यातून प्रॉफिट कमावतो आणि स्टॉक विकून टाकतो. यातल्या पहिल्या 2 गोष्टी ज्या असतात त्या बऱ्याच लोकांना जमतात, परंतु तिसरी गोष्ट म्हणजे स्टॉक विकणं, ज्यांना जमते तेच बनतात खरे यशस्वी गुंतवणूकदार. त्यामुळे शेअर विकत घेण्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते योग्य वेळी आणि योग्य किमतीला विकून टाकणं. स्टॉक कसे बाय करायचे, टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं याचे अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर मिळतील, परंतु स्टॉक सेल कसा करायचा याबद्दल मात्र फारशी माहिती तुम्हाला मिळत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणते शेअर्स कधी विकले पाहिजे तेच समजून घेणार आहोत. नाहीतर तुम्हीही चांगले स्टॉक्स विकून टाकाल आणि नको त्या शेअर्सला खत पाणी घालत बसाल. एक उदाहरण आता आपण पाहणार आहोत. समजा तुम्ही 100 रुपयांचा एक शेअर विकत घेतला, 1 वर्षामध्ये तो डबल झाला आणि 100 रुपयांचे थेट 200 रुपये झाले. इतका प्रॉफिट मिळाल्यानंतर कोणताही इन्व्हेस्टर खुश होईल. तो स्टॉक तुम्ही विकला आणि 100% रिटर्न्स कमावले, परंतु पुढच्या 2 वर्षामध्ये तो स्टॉक खूप वाढला आणि 1000 रुपयांपर्यंत गेला. आता तुम्ही 100 रुपये कमावले याचा आनंद व्यक्त करणार की 800 रुपये गमावल्याचे दुःख व्यक्त करणार? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जिथं तुम्हाला 900 रुपये फायदा मिळू शकत होता, तिथे तुम्ही 100 रुपये प्रॉफिट बुक केला, म्हणजे 800 रुपयांचा तोटाच झाला. मार्केटमध्ये खूप अनुभवी इन्व्हेस्टर्स आहेत जे चांगले स्टॉक विकून पस्तावलेले आहेत. जेवढे मोठे इन्व्हेस्टर झाले आहेत ते केवळ त्यांच्या स्टॉक सिलेक्शनमुळे नाही बनले, तो त्यांच्या कौशल्याचा एक भाग होता. मात्र त्याहून महत्त्वाचं म्हणजे कोणता स्टॉक किती काळ होल्ड करायचा आणि कोणत्या स्टॉक मधनं बाहेर पडायचं हे कौशल्य सुद्धा त्यांनी आत्मसात केलेलं होतं. स्टॉक विकण्याचं हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं मिळवता आली पाहिजे. ते 2 प्रश्न म्हणजे कोणते शेअर्स विकायचे आहेत, शेअर्स कधी विकायचे आहेत. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत. कोणत्या शेअर्सला तुमच्या पोर्टफोलिओ मधनं बाय बाय करायचंय ते आता आपण बघूया. तुक्का मारून विकत घेतलेले शेअर्स. जे इन्व्हेस्टर दररोज मार्केटमधील मुवमेंट्स ट्रॅक करतात आणि डेली अनालिसिस करतात, त्यांच्याकडून सुद्धा कधी कधी मिस्टेक होऊ शकते. एखाद्या स्टॉकने जर मोठी इंट्राडे मुवमेंट दिली तर भावनेच्या आहारी जाऊन एखादा इन्व्हेस्टर तो स्टॉक घेऊ शकतो, ते देखील स्टॉकचा कसलाही अभ्यास न करता. तुमच्याकडून सुद्धा ही चूक होणं साहजिक आहे, पण चूक लक्षात येताच ती सुधारली सुद्धा पाहिजे. त्या ट्रेड मध्ये जर लॉस सहन करावा लागला तरी देखील होय, कारण तो स्टॉक होल्ड केला आणि मोठा तोटा झाला तर खूप पश्चाताप होईल. नेहमी अभ्यासपूर्ण आणि चांगल्या स्टॉक मध्येच तुम्ही गुंतवणूक करायला हवी. टेक्निकल लेवलवर स्टॉक सेल करण्याचा सिग्नल असताना तुम्ही जर स्टॉक घेतला असेल तर काय होऊ शकेल? तुम्ही शॉर्ट टर्म साठी स्टॉक विकत घेतला असाल तर तो घेताना तुमची एक्झिटची टेक्निकल स्ट्रॅटेजी ठरलेली असली पाहिजे. त्यालाच आपण स्टॉप लॉस आणि टार्गेट म्हणतो. पण लक्षात ठेवा, हे मी शॉर्ट टर्म साठी सांगतोय. अनेक इन्व्हेस्टर्स लॉंग टर्म साठी स्टॉप लॉस ठेवत नाहीत, कारण शॉर्ट टर्म मध्ये होणाऱ्या मार्केटमधील चढ उतारांचा लॉंग टर्म वर फारसा परिणाम होत नाही. स्टॉक मध्ये जेवढे पोटेन्शियल आहे तेवढा तो लॉंग टर्म मध्ये वाढतो. शॉर्ट टर्म मध्ये मात्र तसं नसतं. तुम्हाला सावध राहायला लागतं, स्टॉप लॉस ठेवायला लागतो आणि तो हिट झाल्यानंतर स्टॉक सेल सुद्धा करायला लागतो आणि तो केलाच पाहिजे. टार्गेटच्या वेळी मात्र स्टॉक टप्प्याटप्प्यामध्ये सेल केले पाहिजे. तुमच्या टार्गेट प्राइसला जर स्टॉकने ब्रेकआउट दिला तर थोडीच क्वांटिटी विका, बाकी क्वांटिटीसाठी पुढचे टार्गेट सेट करा. नवीन टार्गेट सेट करताना स्टॉप लॉस मात्र ट्रेल करायला विसरू नका. स्टॉप लॉस ट्रेल कसा करायचा हे स्टॉप लॉसच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही घेतलेला स्टॉक फंडामेंटली कमजोर होत असेल तर तो विकून टाका. अशा वेळी स्टॉप लॉस किंवा टार्गेटची वाट बघत बसू नका. फंडामेंटली परफॉर्मन्स कमी होतोय म्हणजे नक्की काय? तर प्रत्येक तिमाहीमध्ये कंपनी आपले रिझल्ट जाहीर करते. रिझल्ट्स मध्ये जर कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट याच्यामध्ये घट होत असेल, कंपनीचे खर्च वाढत असतील, कंपनीला स्पर्धा वाढत असेल आणि कंपनीवरील कर्ज वाढत असेल तर कंपनीचा परफॉर्मन्स बिघडत असल्याची ही चिन्हे आहेत. अशा वेळी तो स्टॉक विकलेलाच बरा. भले तुम्हाला त्यामध्ये थोडा लॉस बुक करायला लागला तरी सुद्धा चालेल. तुम्ही जर शॉर्ट टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. इथे आपण एक शॉर्ट टर्म म्हणजे 1 वर्ष ते 1.5 वर्ष
पिरियड समजूयात. मार्केटमध्ये स्टॉक बद्दल एखादी निगेटिव्ह न्यूज आली तर तो स्टॉक सेल केला पाहिजे. आता या न्यूज कोणत्या असू शकतात, तर मॅनेजमेंटमध्ये चुकीच्या पद्धतीने बदल होणे, तिमाहीचा निकाल अगदी वाईट असणं किंवा सरकारचा एखादा निर्णय जो कंपनीच्या बिझनेसवर डायरेक्ट परिणाम करत आहे त्याच्यामुळे सुद्धा स्टॉकवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशा न्यूजमुळे स्टॉकची प्राइस कोसळू शकते आणि स्टॉकमध्ये पोटेन्शियल असले तर भविष्यामध्ये ती प्राइस पुन्हा वाढेल, मात्र शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला तोटा होईल. त्यामुळे शॉर्ट टर्म मार्केटच्या ट्रेंडनुसार तुम्ही चाललं पाहिजे आणि स्टॉक मधनं एक्झिट घेतली पाहिजे. या चारही प्रकारांमध्ये जे शेअर्स येतात ते तुम्ही विकले पाहिजेत. एखादा स्टॉक विकताना अनेक वेगवेगळे सिनारिओ असू शकतात. कधी प्रॉफिट झाल्यामुळे स्टॉक विकायचा असेल, तर कधी लॉस झाल्यामुळे विकायचा असेल, किंवा स्टॉक वाढतच नाही म्हणून सुद्धा काही जणांना विकायचा असतो. याशिवाय आणखी काही सिनारिओ आहेत जे आपण विचारात घेतले पाहिजे. तुम्हाला तुमची सर्व संपत्ती विकून फक्त एकाच स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सांगितलं, तुम्ही कराल का हो? तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर एखादा स्टॉक विकताना सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा हा लक्षात घेतला पाहिजे. तुम्हाला तुमचे घरदार, गाडी, जमीन सर्व काही विकून एखाद्या कंपनीच्या स्टॉक मध्ये गुंतवायचे आहे. अशा वेळी तुम्ही त्या स्टॉक मध्ये गुंतवणूक कराल का? उत्तर जर हो असेल तरच तो स्टॉक तुम्ही लॉंग टर्म साठी ठेवा, अन्यथा त्याचा विषय सोडून द्या. खूप सारे स्टॉक्स घेण्यापेक्षा मोजके परंतु क्वालिटी असलेले स्टॉक्स घ्या. तुम्ही गुंतवणुकीचे पैसे विजय मल्ल्यांकडे द्याल की रतन टाटांकडे द्याल, त्यामुळे अभ्यास करून मोजकेच स्टॉक सिलेक्ट करा. मात्र ते स्टॉक भरवशाचे असले पाहिजेत, कमी रिस्क असलेले असले पाहिजेत आणि जास्त पोटेन्शियल वाले असले पाहिजेत. बाकीचे स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओ मधनं काढून टाका. इन्व्हेस्टमेंटचा काळ योग्य नसणे हे एक लक्षण असतं. तुम्ही ज्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे ती तुम्ही किती काळ होल्ड करू शकणार आहात ते ठरवा. यानुसार एखाद्या व्यक्तीसाठी चांगला असणारा स्टॉक दुसऱ्या व्यक्तीसाठी योग्य नसू शकतो. एखादी तरुण व्यक्ती जी पुढच्या 20-30 वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करणार आहे तिला मार्केटच्या चढ उतारांची चिंता करण्याची गरज नाही. परंतु रिटायरमेंट कडे जाणारी व्यक्ती एखाद्या मोठ्या काळासाठी इन्व्हेस्टमेंट करत नाही, त्यामुळे पुढील 3-4 वर्षामध्ये त्या कंपनीचे चांगले प्लॅन नसतील तर तिच्यामध्ये गुंतवणूक करून काहीही उपयोग होत नाही. स्टॉकची ग्राउंड रियालिटी वेगळी असणं. स्टॉकची ग्राउंड रियालिटी जर तुम्हाला माहित नसेल तर त्या इन्व्हेस्टमेंट मधनं तुम्ही एक्झिट केलं पाहिजे. काही कंपन्या PR फर्म्स, मीडिया यांचा वापर करून स्वतःचं मार्केटिंग करतात. IPOच्या वेळी DRHP मध्ये चांगल्या गोष्टी लिहितात, अॅन्युअल रिपोर्ट चांगले दाखवतात, कंपनीची मॅनेजमेंट आपला बिझनेस युनिक असल्याचं दाखवते. तुम्हालाही त्यांची बिझनेस आयडिया पटते आणि त्याचा स्टॉक घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये अडकून जाता. मात्र कंपनीची ग्राउंड रियालिटी माहित नसेल तर त्या स्टॉक मधनं बाहेर पडलेलं कधीही योग्य. केवळ कंपनीची आयडिया काय आहे, त्यांची स्वप्न काय आहेत यावरून त्यांना पैसे देण्यात काही अर्थ आहे का? अजिबात नाही. या गुंतवणुकीमध्ये धोका खूप आहे आणि तोटा तुमचाच होईल. समजा एखाद्या कंपनीने भूतकाळामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला असेल आणि अनेक पटींनी रिटर्न्स दिले असतील, परंतु भविष्यामध्ये जर त्याचे चांगले प्लॅन्स दिसत नसतील तर त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून अजिबात फायदा नाही. अशा कंपनीमधनं योग्य वेळी एक्झिट घेतलेली कधीही योग्य. तुमच्या आयुष्यात असेही काही सिनारिओ असू शकतात की जिथे तुम्ही प्रॉफिट लॉस न पाहता स्टॉक विकून टाकता. यातील काही सिनारिओ मी आता तुम्हाला सांगतो. एखाद्या मोठ्या कारणासाठी तुम्हाला कॅशची गरज पडते. एखादा स्टॉक किती काळासाठी होल्ड करायचा असा प्रश्न जर वॉरन बफेटना विचारला तर तो कायम होल्ड केला पाहिजे असं ते सांगतात. मात्र आपल्यासाठी ते शक्य होईलच असं नाही. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपल्याला कॅशची गरज पडते. त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ करायला लागते. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर घर खरेदी करण्याची वेळ किंवा कार घेण्याची वेळ, याशिवाय मुलांचं शिक्षण किंवा लग्न यावेळी देखील कॅशची गरज पडते. अशा वेळी साहजिक आहे की अनेक लोक स्टॉक मधील गुंतवणूक विकून टाकतात. इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय करणे. कधी कधी तुमची बहुतांश इन्व्हेस्टमेंट इक्विटी मध्ये असते. अशा वेळी रिस्क कमी करण्यासाठी तुम्ही इक्विटी मधील इन्व्हेस्टमेंट थोडी कमी करून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जसे की रिअल इस्टेट मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. हे देखील स्टॉक विकण्याचे योग्य कारण असू शकते. समजा एखादी व्यक्ती रिटायर होत असेल तर आपल्या पोर्टफोलिओ मधील रिस्क कमी करण्यासाठी ते इक्विटी मधील गुंतवणूक कमी करतात किंवा पूर्णपणे काढून घेतात आणि सेफ इन्व्हेस्टमेंट करतात. या सिनारिओ व्यतिरिक्त जर तुम्ही स्टॉक विकत असाल तर आधी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून स्टॉक विकताना तुमच्याकडनं चूक होणार नाही. या होत्या स्टॉक कधी सेल करायच्या काही टिप्स. अशाच कामाच्या टिप्स पैसा पाणी व्हॉट्सअप चॅनेलवर सुद्धा आम्ही रोज देत असतो. तुमच्या अगदी व्हॉट्सअपवर तुम्हाला पैसा पाण्याचे डिटेल्स मिळत असतात. त्यामुळे या चॅनेलला लगेच जॉईन व्हा. बाकी आजची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या गुंतवणूकदार मित्रांना सुद्धा स्टॉक सेल कसा करावा याचं मार्गदर्शन हा व्हिडिओ शेअर करून तुम्ही करू शकता. पैसा पाणीवर गुंतवणुकी संदर्भात असा कंटेंट सातत्याने येत असतो. त्यामुळे चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओचे डिस्क्रिप्शन चेक करत चला, कारण तिथे आम्ही तुम्हाला अनेक कामाचे व्हिडिओ देत असतो. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.